नमस्कार. MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आहे 6 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1. अलीकडेच राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. 5 एप्रिल. स्पष्टीकरण. या दिवसाशी संबंधित काही महत्त्वाचे तथ्य खाली दिले आहेत. उद्देश. हा दिवस सागरी व्यापार आणि वाणिज्य याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. ऐतिहासिक महत्त्व. 5 एप्रिल 1919 रोजी सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे पहिले जहाज SS लॉयल्टी मुंबईहून लंडनच्या प्रवासासाठी निघाले होते. हे आंतरराष्ट्रीय जलमार्गावर भारताचे पहिले पाऊल म्हणून ओळखले जाते. उत्सवाची सुरुवात. पहिला राष्ट्रीय सागरी दिन 5 एप्रिल 1964 रोजी साजरा करण्यात आला होता. पुरस्कार. या निमित्ताने सागरी क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना वरुण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. प्रश्न 2. अलीकडेच डोपिंगमुळे निलंबित झालेल्या ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट्सच्या जागतिक यादीत कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. भारत. स्पष्टीकरण. अलीकडेच डोपिंगमुळे निलंबित ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट्सच्या जागतिक यादीत भारत अव्वल स्थानी राहिला आहे. ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटच्या आकडेवारीनुसार भारताने या यादीत केनिया आणि रशियाला मागे टाकले आहे. मुख्य तथ्य. निलंबित भारतीय खेळाडू. सध्या 148 भारतीय ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट डोपिंग नियमांच्या उल्लंघनामुळे निलंबित आहेत. इतर देश. केनिया 146 निलंबित खेळाडूंसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि रशिया 66 निलंबित खेळाडूंसह तिसऱ्या स्थानावर आहे. प्रमुख निलंबित भारतीय खेळाडू. या यादीत दुती चंद 4 वर्षांचे निलंबन, परवेज खान 6 वर्षांचे निलंबन आणि शेखर धनलक्ष्मी 8 वर्षांचे निलंबन यांचा समावेश आहे. ही स्थिती भारतातील ॲथलेटिक्सची निष्पक्षता आणि विश्वासार्हतेबाबत गंभीर चिंता निर्माण करते. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. जगातील पहिली डिजिटल जनगणना भारतात सुरू करण्यात आली. भारतात 2023 मध्ये 24,700 माता मृत्यूची नोंद झाली. हॉर्मझची सामुद्रधुनी मार्गे भारतात येणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा सुरू केले. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये भारत 13व्या क्रमांकावर राहिला. भारताने फ्लोटिंग लिडार बॉय सिस्टीमची यशस्वी चाचणी केली. भारत नारळ उत्पादनात जगातील नंबर 1 चा देश बनला आहे. भारताचे मेट्रो नेटवर्क जगातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क बनले आहे. प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये प्राणी कल्याण समित्या स्थापन करण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. दिल्ली. स्पष्टीकरण. दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच दिल्ली सरकारद्वारे राजधानीच्या सर्व 13 जिल्ह्यांमध्ये प्राणी क्रूरता प्रतिबंधक संस्था स्थापन केली जात आहे, जे मुक्या प्राण्यांच्या सुरक्षा आणि सन्मानाच्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे. आता पाहू दिल्लीशी संबंधित इतर चालू घडामोडी. दिल्लीत लखपती बिटिया योजना सुरू करण्यात आली. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स म्हणजेच C.ने दिल्ली पोलिसांसोबत सामंजस्य करार केला. नवजात बालकांसाठी अनमोल योजना दिल्लीत सुरू करण्यात आली. दिल्लीत ई-बाईक दीदी योजना सुरू केली जाईल. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी नागरिक तक्रारींसाठी जनसुनवाई पोर्टल लॉन्च केले. दिल्ली सरकारने भू-आधारची घोषणा केली. प्रश्न 4. अलीकडेच कोणी MAI ट्रान्सक्राईब 1 नावाचे नवीन ट्रान्सक्रिप्शन मॉडेल सादर केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. मायक्रोसॉफ्ट. स्पष्टीकरण. AIच्या क्षेत्रातील एक मोठे यश म्हणून मायक्रोसॉफ्टने MAI ट्रान्सक्राईब 1 नावाचे नवीन ट्रान्सक्रिप्शन मॉडेल सादर केले आहे. हे मॉडेल आज उपलब्ध असलेल्या सर्वात अचूक आणि किफायतशीर स्पीच टू टेक्स्ट म्हणजेच आवाजाचे मजकुरात रूपांतर करणाऱ्या समाधानांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सर्वात खास आहे MAI ट्रान्सक्राईब 1, ज्याबद्दल कंपनीचा दावा आहे की हे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 25 भाषांमध्ये सर्वोत्कृष्ट स्टेट ऑफ द आर्ट स्पीच टू टेक्स्ट ट्रान्सक्रिप्शनची सुविधा देते. प्रश्न 5. अलीकडेच भारतीय नौदलाने आपली तिसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिदमन कोठे आपल्या ताफ्यात सामील केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. विशाखापट्टणम. स्पष्टीकरण. भारतीय नौदलाने आपली तिसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिदमन विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे आपल्या ताफ्यात सामील केली आहे. या समारंभाचे अध्यक्षपद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भूषवले. INS अरिदमन बद्दल मुख्य गोष्टी. श्रेणी. ही अरिहंत श्रेणीतील तिसरी पाणबुडी आहे.
शक्ती ही 83 मेगावॅटच्या एका लहान अणुभट्टीद्वारे संचलित आहे. क्षमता ही K-15 आणि K-4 सारख्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. निर्मिती याची निर्मिती विशाखापट्टणम येथील शिपबिल्डिंग सेंटर SBC मध्ये करण्यात आली आहे. प्रश्न 6. अलीकडेच जाहीर झालेल्या स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. चांगी विमानतळ. स्पष्टीकरण स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 मध्ये जगातील 100 सर्वोत्तम विमानतळांच्या यादीत 5 भारतीय विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक क्रमवारीत पहिल्या 30 मध्ये स्थान मिळवून एक महत्त्वपूर्ण उपलब्धी प्राप्त केली आहे. प्रश्न 7. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने विणकरांसाठी मोफत वीज योजना सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण आंध्र प्रदेश सरकारने हातमाग आणि यंत्रमाग विणकरांसाठी एक नवीन मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत हातमाग विणकरांना 200 युनिट आणि यंत्रमाग चालकांना 500 युनिटपर्यंत वीज दरमहा मोफत दिली जाईल, ज्यामुळे राज्यातील 1 लाखाहून अधिक विणकर कुटुंबांना आर्थिक लाभ मिळेल. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर अमरावतीमध्ये लॉन्च केला जाईल. वन उत्पादनांसाठी प्रमाण सर्टिफिकेशन मिळवणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश बनले आहे. दिव्यांग शक्ती योजना आंध्र प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली. ओडिशातल्या गजपती शासकांशी संबंधित एक मध्ययुगीन तेलुगू शिलालेख आंध्र प्रदेशात शोधला गेला आहे. जगातील पहिले ऑटोनॉमस मॅरिटाईम शिपबिल्डिंग अँड सिस्टीम्स सेंटर आंध्र प्रदेशात स्थापन करण्यात आले. आंध्र प्रदेश सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. मानवी प्राणी संघर्ष सोडवण्यासाठी आंध्र प्रदेशात प्रोजेक्ट हनुमान लॉन्च करण्यात आला. NILIT अमरावतीमध्ये भारताचे पहिले क्वांटम आणि AI विद्यापीठ उभारणार आहे. प्रश्न 8. अलीकडेच कोणाद्वारे बनवलेले पेंटिंग 167 कोटी रुपयांना विकले गेले आहे? याचे अचूक उत्तर आहे सी. राजा रवी वर्मा. स्पष्टीकरण भारतीय कलेच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे, कारण राजा रवी वर्मा यांनी बनवलेले यशोदा आणि कृष्ण नावाचे पेंटिंग भारतात आतापर्यंत विकले गेलेले सर्वात महागडे पेंटिंग बनले आहे. मुंबईत झालेल्या लिलावात या कलाकृतीने 167.20 कोटी रुपयांची विक्रमी किंमत मिळवली आहे. हे पेंटिंग प्रसिद्ध उद्योगपती आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर सायरस पूनावाला यांनी खरेदी केले आहे. प्रश्न 9. अलीकडेच नयम ओसुरीन उचरल कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मंगोलिया. स्पष्टीकरण 30 मार्च 2026 रोजी मंगोलियाच्या संसदेने राजकीय पेच सोडवण्यासाठी नयम ओसुरीन उचरल यांची देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून पुष्टी केली. ते गेल्या 9 महिन्यांतील देशाचे तिसरे पंतप्रधान आहेत. त्यांनी झंदनशतर गोम्बोजाव यांची जागा घेतली. मंगोलिया. राजधानी उलानबातर. चलन मंगोलियन तुगरिक. राष्ट्रपती नयम ओसुर उचरल. आता पाहू इतर देशांतील नियुक्त्या. बालेंद्र शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. चिलीचे नवीन राष्ट्रपती म्हणून जोस अँटोनियो कास्ट यांनी पदभार स्वीकारला. रॉब जेटन नेदरलँडचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. मेया अमोर मोटली यांची बार्बाडोसच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. योवेरी मुसेवेनी युगांडाचे पुन्हा राष्ट्रपती म्हणून निवडून आले. आंद्रेज बाबिस यांनी चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान म्हणून पुन्हा शपथ घेतली. सामिया सुलुहू हसन यांनी टांझानियाची राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. प्रश्न 10. अलीकडेच संपन्न झालेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. कर्नाटक. स्पष्टीकरण छत्तीसगडमधील रायपूर येथे संपन्न झालेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक अव्वल स्थानी राहिले आहे. हे आयोजन मार्च 25 ते 3 एप्रिल 2026 दरम्यान करण्यात आले होते, ज्यामध्ये सुमारे 2500 खेळाडूंनी भाग घेतला. मुख्य तपशील. ओव्हरऑल चॅम्पियन कर्नाटकने एकूण 38 पदके, 23 सुवर्ण, 8 रौप्य आणि 7 कांस्य जिंकून विजेतेपद पटकावले. थोडक्या पदक तालिकेतील स्थान. पहिला कर्नाटक, दुसरा ओडिशा आणि तिसरा झारखंड या राज्याचा लागतो. यात महाराष्ट्राची स्थिती. महाराष्ट्राने या स्पर्धेत चौथे स्थान पटकावले. महाराष्ट्राने एकूण 20 पदके जिंकली, 6 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. निक्टिबॅट्राचस काली नावाच्या बेडकाची एक नवीन प्रजाती कर्नाटकात शोधली गेली. कर्नाटक सरकारने विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी नवीन डिजिटल धोरण सादर केले.
एकात्म मानवदर्शन विषयावरील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन म्हैसूरमध्ये झाले. दृष्टिहीनांना प्रवासात मदत करणाऱ्या ध्वनिस्पंदन नावाच्या नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी कर्नाटक सरकारला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कर्नाटक सरकारने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. आयबीएमने भारतातले पहिले इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर बेंगळुरूमध्ये लॉन्च केले. प्रश्न 11. अलीकडेच कोणत्या राज्यातील 3 पंचायतींनी राष्ट्रीय शाश्वत विकास पुरस्कार 2025 जिंकले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, त्रिपुरा. स्पष्टीकरण: त्रिपुराच्या 3 पंचायतींना शाश्वत विकासाच्या दिशेने त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय शाश्वत विकास पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. आता पाहू त्रिपुराशी संबंधित इतर चालू घडामोडी. पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स PAI 2.0 मध्ये त्रिपुराला पहिले स्थान मिळाले. त्रिपुरामध्ये 450 कोटी रुपये खर्चाच्या माताबाडी पर्यटन सर्किटची पायाभरणी करण्यात आली. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारताची पहिली सोलर पॉवर्ड ATM व्हॅन लॉन्च केली. मेईटीने त्रिपुरामध्ये सायबर भारत सेतू कार्यशाळा सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 524 वर्षे जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन केले. त्रिपुरामध्ये सर्वात आधी AI टूल सभासर लागू करण्यात आले. न्यायमूर्ती MS रामचंद्र राव यांनी त्रिपुरा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्रिपुरा भारताचे तिसरे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. प्रश्न 12. अलीकडेच गगनयान अंतराळवीरांनी मानवी मर्यादांच्या चाचणीसाठी कोठे मिशन मित्र सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, लद्दाख. स्पष्टीकरण: इस्रोच्या गगनयान अंतराळवीरांनी मानवी मर्यादा आणि सहनशक्तीची चाचणी घेण्यासाठी लद्दाखमधील लेह येथे मिशन मित्र सुरू केले आहे. उद्देश: अत्यंत उंचीवर आणि कमी तापमानात अंतराळवीरांचे शारीरिक कार्यप्रदर्शन, मानसिक मजबूती आणि तणाव व्यवस्थापनाचे मूल्यमापन करणे. आता पाहू लडाखशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताचा पहिला शीत वाळवंटी नदीकाठ पुनर्संचित प्रकल्प लद्दाखमध्ये लॉन्च झाला. लद्दाखच्या पर्यटन विभागाने होलिस्टिक होमस्टे सपोर्ट फ्रेमवर्क लॉन्च केले. वायुसेना प्रमुखांनी लद्दाखमध्ये न्योमा एअरबेसचे उद्घाटन केले. लद्दाखमध्ये 19,400 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच मोटार चालू शकणारा रस्ता बांधण्यात आला. लद्दाखच्या रिग्झिन यांगदोल यांनी दक्षिण कोरियात हॉकी टुगेदर इंटरनॅशनल कोचिंग कॅम्पमध्ये भाग घेतला. इस्रोच्या उच्च उंचीवरील अॅनालॉग मिशन होपचे उद्घाटन लद्दाखमध्ये करण्यात आले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न: अलीकडेच कोठे लखपती बिटिया योजना सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दिल्ली. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. हरियाणा पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अभेद्य ॲप्लिकेशन लॉन्च केले. इराणने जानफदा मोहीम सुरू केली. बालेंद्र शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. माल्टा हा देश 2027च्या राष्ट्रकुल युवा खेळांचे यजमानपद भूषवेल. नेपाळ सरकारने इयत्ता 5वी पर्यंतच्या मुलांच्या सर्व पारंपरिक परीक्षा रद्द केल्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू IPL इतिहासातील सर्वात महागडी टीम बनली आहे. गौधाम योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली. UCC बिल मंजूर करणारे दुसरे राज्य गुजरात बनले. भारत चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादनांची निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनला. मॅट ब्रिटिन यांची BBCचे नवीन डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती झाली. भूमिका श्रेष्ठ यांची नेपाळची पहिली ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून नियुक्ती झाली. तेलंगणा सरकारने इंदिरा आम्हा परिवार जीवन विमा योजना जाहीर केली. चंदीगड भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला. उत्तराखंड सरकारने ई-स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले. मथुआ धर्ममेळा पश्चिम बंगालमध्ये आयोजित केला गेला. मयंक चक्रवर्ती भारताचे 94वे ग्रँडमास्टर बनले आहेत. DGCAचे महासंचालक म्हणून वीर विक्रम यादव यांची नियुक्ती करण्यात आली. तामिळनाडू 2024-25 मध्ये भारताचे अव्वल कापड निर्यातदार राज्य ठरले. आता तुमच्यासाठी प्रश्न: अलीकडेच कोणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.